नमस्ते यूट्यूब फॅमिली। तर आज मी माझ्या घरचे सर्व तांब्या पितळीची भांडी या भैया पावडरनी साफ केलेली आहे। चला तर पाहूया आपण। जी मी धुवून साफ करून भांडी ठेवलेली आहेत ते दाखवते। हे पहा किती छान सोन्यासारखी चमकत आहेत हे तांब्या पितळीची भांडी। मी भैया पावडर वापरून तांब्या पितळीची भांडी घासलेली आहेत। खूप छान आणि चकचकीत भांडी निघतात ह्या पावडरीने। सर्व भांड्यांना ही पावडर लावून घ्यायची, भांडी ओली करून हाताने चांगले चोळायचे आणि साबणाचा हातही लावून घ्यायचा फिरवून त्याच्यावरून, आणि नंतर धुवायचे। भांडे पुसून अशी फॅन खाली ठेवायचे म्हणजे डाग पडत नाही व साबण लावल्यामुळे चमक त्याला एकदम नव्यासारखी राहते। मी आता तुम्हाला किचन मधलेही कनेक्शन दाखवते माझ्या भांड्याचे तांब्या पितळीच्या। तर एवढी भांडे सर्व घासलेले आहेत मी, पहा किती सुंदर दिसत आहेत। आता या मधल्या कप्प्यातले मी लावायचे राहिलेले आहेत, लावल्यानंतर आणखीन दाखवते किती छान दिसते ते। हे पिण्याच्या पाण्याचे हंडे मी असे घासले आहेत। हे काचेच्या फळीवरची भांडी कशी चमकत आहेत हेही मी भैया पावडरनीच घासले आहे। तर हे पहा किचन मधले मी भांडी घासलेली पुसून स्वच्छ लावून घेतली। सर्व भांडी लावल्यानंतर किती सुंदर दिसत आहेत, किती अगदी चमक आहे त्या भांड्याला, चकचकीत चमकत आहेत। पिण्याच्या पाण्याचा हंडा, हे दोन्ही हंडे मी घासले आहेत, स्वच्छ भरून ठेवले आहेत पाण्याने। काचेच्या फळीवरची भांडी कशी चमकत आहे पहा, भैया पावडरचा चमत्कार आहे हा। माझ्या खूप मैत्रिणींनी मला विचारलं होतं आमच्या घरची भांडी पाहून की तुमची भांडी घासल्यानंतर एवढी चमकतात कशी काय। तर मी पावडर लावल्यानंतर ते घासल्यानंतर धुवून परत नंतर साबणाचा हात फिरवून नंतर धुवून घेते। साबणाचा हात फिरवल्यामुळे त्याला चमक अशी नव्यासारखी राहते। अगदी दुकानातून नवीन भांडी आणल्यासारखे वाटतात, एवढी स्वच्छ निघतात ते, म्हणजे त्याच्यावरचा तेलकटपणा वगैरे असेल तर निघून जातो। घरातील सर्व साफसफाई केली की मन कसे प्रसन्न वाटते, खूप छान वाटते। त्या भांड्याकडे नुसते पाहतच राहावे वाटते। तर यूट्यूब फॅमिली, तुम्हाला कसे वाटले माझ्या किचन मधले तांब्या पितळीच्या भांड्याचे कलेक्शन? आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी अनुराधा व्हेज रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जाता जाता एक लाईक पण करा। भेटू आपण नवीन रेसिपी मध्ये। बाय बाय।